नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2024 मध्ये अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेलं नुकसान आणि शासनाने दिलेली मदत। या व्हिडिओत आम्ही तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानाची आकडेवारी, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले आणि कोणत्या प्रकारची मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। शेतकरी मित्र, तुम्ही पाहताय की मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यात येणार आहे। असा जो शासन निर्णय आहे तो दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या जीआरच्या माध्यमातून काय काय सांगितलं आहे, पैसे किती देणार आहे, किती जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले, याची सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत। तर तुम्ही जर पाहिला तर मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून 4474.25 लक्ष एवढी रक्कम ही शासनाने निधीसाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये ही जी रक्कम आहे ही तुम्हाला कशी भेटणार आहे की ही जी रक्कम आहे ही तुम्हाला डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये ही वितरित करण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये कुठले कुठले जिल्हे या ठिकाणी पात्र आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत। हा जीआर जर तुम्हाला डाउनलोड जर करायचा असेल किंवा याच्यावर अधिक माहिती जर पाहिजे असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि तुम्ही हा जीआर तिथून डाउनलोड करू शकता। मित्रांनो, याच्यामध्ये जे पात्र असणारे जे जिल्हे आहेत तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता की याच्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा आहे नागपूर विभागातला, तो म्हणजे चंद्रपूर। तर चंद्रपूरसाठी जे बाधित क्षेत्र होतं ते 578.57 एवढं होतं। त्याच्यानंतर बाधित शेतकरी जे आहे ते 845 शेतकरी आणि त्यांना निधी जो आहे तो 78.68 लक्ष एवढा निधी त्यांना देण्यात येणार आहे। तर पुढचं जे क्षेत्र याच्यामध्ये आहे तर पुढचा जे क्षेत्र आहे तर याच्यामध्ये एकूण जिल्हे आहेत ते 4 जिल्हे, पुणे झालं, सातारा आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, बरोबर आहे। तर याच्यामध्ये एकूण जो निधी वितरित करण्यात येणार आहे तर तो आहे 4150.80 लक्ष एवढा निधी याच्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। आणि बाधित शेतकरी जे आहेत ते 18,177 शेतकरी आणि बाधित क्षेत्र जे आहे ते 11,640.50 हेक्टर एवढं क्षेत्र याच्यामध्ये बाधित झालेलं आहे। त्यानंतर जो शेवटचा जिल्हा आहे तर तो जिल्हा जो आहे तर तो आहे सांगली। तर सांगलीमध्ये एकूण जे काही क्षेत्र आहे ते 147.82, त्याच्यानंतर बाधित शेतकरी जे आहे ते 441 शेतकरी आणि वाटण्यात येणारे जे पैसे आहे की वाटण्यात येणारा जो निधी आहे तो 52.11 लक्ष एवढा निधी या ठिकाणी वाटण्यात येणार आहे। तर पुणे विभागाचा एकूण निधी जो तुम्ही पाहिला तर 4202.91 आणि एकूण राज्याचा जर पाहिला तुम्ही तर 4474.25 एवढा निधी याच्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे नुकसानीच्या बदल्यामध्ये। मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन अशी की सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला 2 ते 3 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रावरती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे। या निधीचं पूर्ण वाटप झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्याची जी यादी आहे ती जिल्हा प्रशासनाची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती उपलब्ध करून दिलं जाईल। त्यानंतर शेतकऱ्यांना सगळे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे। फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही जिल्हा प्रशासनामार्फत पार पाडली जाईल, याची माहिती लवकरच वेबसाईटवरती त्या ठिकाणी प्रदर्शित केली जाईल। तर मित्रांनो, यामध्ये बाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरती भेट द्या। शासनाच्या या उपक्रमामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे। या व्हिडिओची माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला जर असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।